पुरंदरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकांच्या 94% संमतीसह जागा मोजणीला 26 सप्टेंबर शुक्रवारपासून सुरुवात झालीय. यासोबतच इथे होणाऱ्या आयटी पार्कची देखील चांगलीच चर्चा होतीये. इथे होणाऱ्या आयटी पार्कमुळे किती लोकांचा फायदा होणार? इथे स्थानिक लोकांना प्राधान्य दिले जाणार का? यासोबतच आणखी कोणकोणत्या सोयी सुविधा मिळणार? नवीन आयटी पार्कमुळे हिंजवडी इथल्या आयटी पार्कवरचा भार खरंच कमी होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कचा विस्तार सुमारे 2800 एकर किंवा 2800 हेक्टर पर्यंत झालाय. या भागात महाराष्ट्रातील प्रमुख आयटी कंपन्या कार्यरत आहेत. आयटी पार्कमध्ये पायाभूत सुविधा अपुरी असून रस्त्यांची स्थिती देखील खराब आहे, ज्यामुळे इथे वाहनांची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज तब्बल 5 लाख लोक येतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी, पाणी, कचरा, वीज व इतर पायाभूत सुविधांची समस्या निर्माण झालीय. प्रमुख रस्ते अरुंद आणि अपुरी पडल्यामुळे वाहतूक बनवण्यासाठी नवीन पर्यायी रस्ते, उड्डाणपुले आणि रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक होते. यामुळे हिंजवडीमध्ये सध्या प्रचंड ट्रॅफिक कोंडी असते, कारण रस्ते अपुरे असूनही कामगारांची संख्या आणि वाहनांची संख्या फार मोठी आहे. या कोंडीवर मात करण्यासाठी लक्ष्मी चौकात 720 मीटर लांब उड्डाणपूल, याचा खर्च सुमारे 40 कोटी रुपये. शिवाजी चौक ते स्मशानभूमी 900 मीटर रुंदीकरणाचा रस्ता, याचा खर्च 24.74 कोटी रुपये. आयटी पार्क मधील टप्पा 1 ते टप्पा 3 जोडणारा नवीन 5 किलोमीटर रस्ता, याचा खर्च 584 कोटी रुपये आहे. अशा अनेक रस्त्यांच्या विकास प्रकल्पांवर काम देखील सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कवरचा ताण कमी करण्यासाठी आणि नवे रोजगार, गुंतवणूक व स्थानिक विकास साधण्यासाठी दिवे, चांबळी आणि कोडीत या 3 गावांमध्ये म्हणजेच सुमारे 1500 एकर शासकीय जमिनीवर एक भव्य आयटी पार्क साकारायचं ठरवलंय. या परिसरात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉजिस्टिक हब आणि रिंग रोड असल्याने वाहतूक आणि कनेक्टिव्हिटीसाठी पुरेपूर योजना केली आहे. हजारो स्थानिक तरुणांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगाराचे दरवाजे उघडणार आहेत. येणाऱ्या वर्षात रिअल इस्टेट, रिटेल, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, ट्रान्सपोर्टेशन आणि स्थानिक उद्योजक, शेतकरी यांनाही मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होतील. सरळ अर्थाने लाखो लोकांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या फायदाच होईल. स्थानिकांसाठी सरकारी खासगी भागीदारीत नोकरी व व्यवसाय प्रशिक्षण, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सर्व पायाभूत सुविधा झपाट्याने वाढणार आहेत. पूर्वी हिंजवडीमध्ये जिथे ट्रॅफिक, वेळ आणि सुविधा त्रासदायक होते, तिथे आता नवीन स्टार्टअप्स पुरंदरमध्ये येतील आणि संपूर्ण भाग आर्थिकदृष्ट्या मजबूत बनेल. तर पुरंदर आयटी पार्कमुळे या भागाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलणार हे निश्चित. अशाच घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स.